नमस्कार मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा मागचा उद्देश हाच की सध्या ज्या व्हायरल इन्फेक्शनला मीडियाने डोक्यावर घेतलं आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती देतोय. सध्या हे जे इन्फेक्शन आहे हे इन्फेक्शन ह्यूमन मेटान्यूमोव्हायरसचे इन्फेक्शन आहे. हे साधं व्हायरल इन्फेक्शन आहे. याची लक्षणं पण सर्वसाधारण आहे आणि या इन्फेक्शनमुळे दोनच वयोगटाला जास्त धोका आहे. तो म्हणजे एक तर जे लोक 60 ते 65 वयोगटाच्या वरचे आहे, ज्यांना शुगर, बीपी, ज्यांची इम्युनिटी कमी आहे, अशा लोकांना हे इन्फेक्शन होत आहे. आणि दुसरं इन्फेक्शन म्हणजे 5 वर्षाच्या वयोगटाच्या खालची जे मुलं आहे यांना हे इन्फेक्शन होत आहे. हे इन्फेक्शन याची ट्रीटमेंट पण साधी आहे, सिम्प्टोमॅटिक आहे. याची लक्षणं खूप साधे सर्दी खोकल्याचे लक्षण आहे. मुळात सांगायचं असं आहे की मीडियाला सांगू इच्छितो की या इन्फेक्शनचं जास्त हाईप करू नका. या व्हायरल इन्फेक्शनला जास्त डोक्यावर घेऊ नका, कारण की याची ट्रीटमेंट पण साधी आहे, मॉर्टॅलिटी रेट कमी आहे. जर तुम्हाला या इन्फेक्शन बद्दल माहिती द्यायचीच आहे तर ती माहिती देत असताना एक गोष्ट आवर्जून सांगा की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हे इन्फेक्शन आपल्याला टाळायचं असेल तर मास्कचा वापर करा, हात सॅनिटायझरचा वापर करा, हात धुवा आणि जेव्हा पण शिंक किंवा खोकला येतो तेव्हा हँकरचीफचा वापर करा. ह्या प्रिव्हेन्शनच्या गोष्टी सगळ्यात जास्तीत जास्त दाखवा आणि लोकांना घाबरवू नका. धन्यवाद.